नमस्कार मंडळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात जे काही निर्णय घेतला त्या आधारे शेतकऱ्यांच्या केवायसीच्या प्रक्रिया लवकर सुरू केल्या जातील आणि सध्या ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज 2 लाख रुपयाच्या वरती आहे अशा शेतकऱ्यांना काही मेसेज सुद्धा बँकेच्या माध्यमातून आपल्याला येताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर काही याद्या सुद्धा ग्रामपंचायतच्या लेवलवरती किंवा तलाठी असलेलं कृषी अधिकारी असलेलं किंवा माई सेवा केंद्र असलेलं किंवा एखादा बँकेचा प्रतिनिधी असेल यांच्या माध्यमातून 2 लाख रुपयाच्या याद्या सुद्धा प्रकाशित सुरू झालेल्या आहेत. म्हणजेच एखाद्या शेतकऱ्यांकडे जर 2 लाख रुपयाच्या वरचं बँकेचं कर्ज असेल तर त्याच्या याद्या सध्या प्रकाशित होताना दिसत आहेत. आता प्रामुख्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणत्या होणार आणि कोणते शेतकरी यामध्ये वगळले जाणार हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याचंच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार. म्हणजे मी गणेश ठाकरे न्यूज जागृती चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारने जे काही निर्णय घेतला म्हणजे काय तर 2 लाख रुपयाची कर्जमाफी असं जाहीर करण्यात आलेले. तर बँकेचं कर्ज रेग्युलर 2 वर्ष किंवा 3 वर्ष जर एखादा शेतकरी रेग्युलर भरत असेल तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान हे देखील सांगण्यात आलेले आहे. परंतु प्रामुख्याने जी काही कर्जमाफीची प्रक्रिया असेल ती सरसकट व्हायला पाहिजे. 2019चं जे काही बँकेचं कर्ज असेल म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी असेल, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी असेल, या दरम्यान जे काही शेतकऱ्यांना कर्जमाफ्या मिळाल्या होत्या त्या शेतकऱ्यांना परत कर्जमाफीची अपेक्षा आहे किंवा त्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. कारण तर 2 ते 3 वर्ष झाले सतत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, कधी एखाद्या वेळेस आपल्या पिकाला भाव नसतो किंवा आसमानी संकट अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज हे थकीत गेलेले आहे. म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे. आता जर एखादा शेतकरी 3 वर्ष सतत थकीत गेलेला असेल म्हणजे त्या शेतकऱ्याने बँकेचं कर्ज भरलं नसेल तर अशा शेतकरी यामध्ये कर्जमाफीसाठी पात्र केला जातो. म्हणजे काय तर 2 लाख रुपयाच्या आत एखाद्या शेतकऱ्यांचं कर्ज असेल ते थकीत गेलेलं असेल म्हणजे व्याज आणि मुदत अशा पद्धतीने जर एखाद्या शेतकऱ्यांकडे 2 लाख रुपयाचं कर्ज असेल तर अशा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं बँकेचं कर्ज भरण्याची गरज नाही जर ते 3 वर्ष थकीत असेल तर. आणि जर आता बँकेचं कर्ज आणि व्याज असं म्हणून जर तुमचं 2 लाख रुपयाच्या वरती कर्ज गेलं असेल, 2.5 लाख रुपये झाले असेल किंवा 3 लाख रुपये झाला असेल किंवा एखाद्या वेळेस 2 लाख रुपयाच्या वरती 10,000 रुपये झाला असेल किंवा 12,000 रुपये झाला असेल, जी काही 2 लाख रुपयाच्या वरची रक्कम असेल व्याज आणि मुदत जी काही रक्कम असेल ती वरती रक्कम तुम्हाला भरायची आहे. त्याशिवाय कोणत्या प्रकारचं बँकेचं कर्ज हे माफ होणार नाही. आता यामध्ये कोणते शेतकरी वगळले जाणार आहेत? जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात, एखाद्या शेतकऱ्यांकडे कृषी केंद्र असेल किंवा एखादा शेतकरी नोकरीवर असेल, एखाद्या शेतकऱ्यांकडे आमदारकी खासदारकीचं पद असेल आणि एखादा फोर व्हीलर म्हणजेच एखाद्या 100 गाड्या असतील मोठा, ज्या शेतकऱ्यांनी टॅक्स भरलेला असेल, एखादा शेतकरी नोकरीवर असेल, आमदार खासदार असेल किंवा संत्री मंत्री असेल, असे जे काही लोक असतील यामध्ये वगळण्यात आलेले. त्या शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचा कर्जमाफीचा लाभ हा दिला जाणार नाही. परंतु जर 2 वर्ष बँकेचं कर्ज रेग्युलर भरलं असेल तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान हे देखील जाहीर करण्यात आलेले आहे. आणि तशा पद्धतीच्या बँकेच्या याद्या सध्या आपल्याला पाहायला मिळतील. काही दिवसातच याद्या सुद्धा लागतील. अनेक बँकेच्या माध्यमातून सध्या याद्या प्रकाशित केल्या जात आहेत. आमच्या हिंगोली जिल्ह्यातील बडोदा बँकेच्या माध्यमातून सुद्धा काही याद्या उपलब्ध करून देण्यात आलेले. मोजके काही नाव आहेत म्हणजे 10-15 नावच आहेत. परंतु यामध्ये त्या शेतकऱ्यांचं कर्ज हे 2 लाख रुपयाच्या वरती आहे म्हणून त्या शेतकऱ्यांना ओटीएस पद्धतीने कर्जमाफी मिळणार आहे. म्हणजेच काय तर 2 लाख रुपयाच्या वरची जी काही रक्कम असेल ती त्यांना भरावी लागणार आहे. त्यानंतर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी 2 लाख रुपयापर्यंत मिळणार आहे. अशा पद्धतीने बँकेची कर्जमाफी आणि जे काही परदेशी यांच्या नेतृत्व समिती गठीत केली होती त्या समितीच्या माध्यमातून कर्जमाफीची प्रक्रिया हे सुरू करण्यात आलेली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या केवायसीच्या याद्या उपलब्ध केल्या जातील आणि केवायसीच्या याद्या उपलब्ध झाल्यानंतर केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जे काही कर्ज असेल ते दिलं जाणार आहे किंवा ते बँकेचं कर्ज त्या खात्यावरती जमा केलं जाणार आहे. आता महत्वाचा विषय म्हणजेच जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर फार्मर आयडी महत्वाची असणार आहे. फार्मर आयडी शिवाय कोणत्या प्रकारची कर्जमाफी दिली जाणार नाही असं राज्य सरकारने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कोणत्या प्रकारचा योजनेचा लाभ सुद्धा राज्य सरकारचा असेल किंवा केंद्र सरकारचा असेल हे देखील दिला जाणार नाही असं देखील सध्या स्पष्ट करण्यात आलेले. म्हणून तर
आपण फार्मर आयडी काढला असेल तर फार्मर आयडी काढून घ्या. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.